नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो। आणि आजपासून बसणार आहेत म्हणजे देवी म्हणजे काय नवरात्र उत्सव चालू होणार आहे। घटस्थापना म्हणजे आजचा दिवस आहे घटस्थापना। आजपासून सर्व देव तपस्याला बसणार असतात 9 दिवस। तर आज आता आम्ही पहिले सर्वप्रथम कुठे जाणार, आमच्या घरचे देव सुधीरदारांचे तशी तर तिथे जाणार। घरचे देव बसले नंतर मग ते बसल्यानंतर आपण जाणार गावदेवी मंदिरात आई गावदेवीचं म्हणजेच आमच्या बेलमातेचं दर्शन घेण्यासाठी। तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि तिथून परत आमच्या चेरोबाच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहेत। तर नक्कीच आता मी जातो तिकडे, घरच्या देवांचे ते सर्व मंडळी जमलेली आहे आणि बघू आमची बायको माहिती तुम्हाला काय करीत असेल ती। माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मी चालू केलं का ते असतं कुठं इथंच तिचं ती तयारीच चालू असतं। माझा ब्लॉग स्टार्ट झाला का ती तयारी करतच असणार। जाऊ दे, तर अजून थोडा टाइम आहे, तिला बोलो पटापट तयारी कर आणि मग तिकडे मग ये मी जातो पुढे। तर आता आपण जाऊया तिकडे आपल्या घरच्या देवांची तशी तर तिकडे सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला आणि बाकी काही जास्त बोलत नाही। चला भेटू आपण, ब्लॉग कंटिन्यू करा। आलो तशी सुधीर भाईंच्या घरी आणि स्वागतासाठी बाई दरवाजातच उभा आहे। तुमची वाट बघता आम्ही कधीपासून। आम्हाला घरी देवांची पूजा करायला टाइम झाला तर सर्व तयारी झालेली आहे। नमस्कार भाई, आमचे घरचे देव इकडे आहेत आणि इकडे आमची सर्व मंडळी बाहेर बसलेली आहे। आमचा आचारी रामदास अण्णा, हो अण्णा बरं आहे ना? आचारी आमचं जेवणाची व्यवस्था तर सर्व मंडळी आलेली आहेत। आमची सांगड्याची मंडळी आलेली आहे, भिंगारची सुधीरदा बांध जय मला तुम्ही आला ना तुम्ही।
तर मंडळी आमचं घरचं देव पण बसलेले आहेत. आरती वगैरे झाली, मस्त जेवणाचा कार्यक्रम होता असं आणि जेवणाचं आयोजन केलं होतं आणि मस्त सर्व मंडळी जेवली. आता आम्ही दोघं जण चालले आहोत आमच्या आई गावदेवीच्या दर्शनासाठी. आई गावदेवीच्या दर्शनासाठी तर चला चला तर आपण तिकडे जाऊया. चला तर आलो मंदिरामध्ये.
मंडळी गावदेवी मंदिरात पण गेलो. आई माऊलीचं, आमच्या गावदेवी मातेचं म्हणजेच आमच्या बेल मातेचं दर्शन सुद्धा घेतलं आम्ही. आणि आता मी माझ्या बायकोला घेऊन आले इकडे. हां, इकडे या वाटेतून जायचं आपल्याला. तर तिकडं मंदिर आहे झाडांच्या मागं. तर आम्ही आलो आहे आमच्या चेरोबाच्या दर्शनासाठी. आमच्या चेरोबाची अशी ख्याती आहे का जेव्हा पण आम्ही कुठं जात असलो, काय कुठल्या संकटात असलो, त्याचा नामस्मरण केला तर नेहमी आमच्या पाठीशी सदैव पवार मंडळीच्या उभा राहणारा हा चेरोबा आहे. तर आमचा हा चेरोबा सांगडे गावात आहे. तर आता आम्ही चाललोय आमच्या चेरोबाच्या दर्शनासाठी. आणि तिला पण दाखवलं पाहिजे का आपण आपलं देव कुठं कुठे आहेत आमच्या पवारांचं ते दाखवलं पाहिजे. तर मग तिला दाखवायला आणलंय. तर चला आता आम्ही घेतो चेरोबाचं दर्शन. तर आमचा चेरोबा असा इकडून झाडाझुडपातून जाऊन तिकडं आतमध्ये ते हां त्या वाट्यातून चल. तर नामदेवबाई पण आला आणि आवेदा पण आला. आमचं पवार एक 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 दर्शन घेऊन जाताना चेरोबाचं. हिला दाखवली पाहिजे ना. मग आपला चेरोबा कुठे आहे काय आहे. दर्शन झालं तुमचं? चला चला तर आपण पण दर्शन घेऊ आपल्या चेरोबाचं. तुला कसं वाटतं इकडं मस्त नाही हिरवागार? मस्त. इकडं सांगडे गाव आहे त्याच्याच पाठीशी आमचा चेरोबा आहे. तर मंडळी आमच्या चेरोबाचं पण आम्ही दर्शन घेतलं दोघांनी. शेडुंगला जाऊ कारण की शेडुंगला एकविरा आईचं म्हणजे आपण जर कारल्याला गेलो तर आम्हाला इथं दर्शन घेण्याचं भाग्य लाभतं. म्हणजे ते शेडुंगला सतीश दादाची तशी. तर आता आपण तिथं जाऊया आणि तिथे पण एकविरा आईचं दर्शन घेऊ. आणि जर आपण पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी जर आपण गेलो एकविरेला तर तो पण आपला ब्लॉग होणारच आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवत जा आणि ब्लॉग येतच जातील नक्की. 9 दिवसांचे 9 ब्लॉग. एवढा 9 दिवसांचे 9 बनवायला म्हणजे मोबाईल पहिले कसं बनवायचं? मोबाईलची मेमरी फुल होते. तर जसा ऍडजस्ट होईल तसा मी बनवीन. पण नक्की बनवायचा प्रयत्न करीन. चला तर आता जाऊ आपण तिथे एकविरा आई म्हणजे प्रति एकविरा आई आहे तिथं दर्शन घेण्यासाठी. नक्की चला.
हॅलो हॅलो माहिती नरेश पवार मैदानात सज्ज झाले. आरतीला आले पण काय झाला हायकोर्टातून आरतीला स्थगिती आणले. आमचा कारण नको सांगू आम्ही टाइम पोचलो इथं तर सर्व मंडळी थांबलेले. आता आमची इथे घरच्या देवांची आरती सुरुवात होईल. आता मस्त गावदेवीच्या आरतीशी आलो आम्ही. आता इकडे घरच्या देवांचे कुलदेवतांचे आमची मंडळी इकडे थांबले सगळी मंडळी. आहे तिथं कोपऱ्याला येईल तो येईल थांब. तर इथं सार्थक त्यांच्या घरी आले आहो आणि मान्यार साप आहे. सर्वात विषारी आणि घातकी साप आहे. माझे तर फाटले पण त्याला कसा विसा या पिशवीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि मग त्याला सोडतो. तर आता तो तिथं बसलाय अडचणीत आहे. मी रिस्क घेत नाही. तो हलक्या हाताने अलगद यात घुसवण्याचा प्रयत्न करतो. भरपूर मोठा आहे मान्यार आहे. हे बघा हे बघा हे बघा. हा बघा इथं आहे. थोडा वेट करतो आणि त्याला या पिशवीमध्ये जाण्यासाठी हे करतो आणि धरून जातो. जाईल का पिशवी पिशवीत जाईल काय जातं पिशवीत. अरे पिशवीत जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. परत निघालो. तर मंडळी आलोय घरी. तर गावदेवी मंदिरात गेलो. आज म्हणजे पाऊस संध्याकाळी जो पावसाने सुरुवात केली ना तो पाऊस थांबलाच नाही. संध्याकाळी चालला काय आला. तर मंदिरामध्ये पण म्हणजे संध्याकाळी आरतीशी आलो आणि घरच्या देवांची तिथे आरतीला गेलो आणि तिथनं परत मंदिरात जायचा प्लॅन झाला होता. पण पाऊस कंटिन्यू चालू झाला आणि मग पावसामुळे जायला पण वाटलं. मग घरच्या देवांच्या इथंच बसलो आणि आजचा दिवस म्हणजे असा एकदम शांत शांत गेला.
म्हणजे इकडं घरच्या देवांचे दर्शन घेतले, आई गावदेवीचं दर्शन घेतलं आणि मग नंतर आमच्या चेरोबाचं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो आणि मग पुन्हा आरतीला वगैरे गेलो. पण पावसाने जी सुरुवात केली थांबलंच नाही. तर गावदेवी मंदिरामध्ये पावसामुळं पब्लिक जमलीच नाही आणि मग आमच्या देवीच्या इथेशी नाचाचा प्रोग्राम होतो, तो प्रोग्राम झाला नाही पावसामुळं. आता हा नवरात्र उत्सवाचा यावर्षीचा 2025चा कसा जातो आहे काय, तर पावसाचा कंटिन्यू पाऊस लागलेला आहे, तो पण संध्याकाळच्या टायमाला येतो. तर बघू, जर पाऊस थांबला तर नक्कीच आपल्या एक तरी ब्लॉग करीन मी, गरब्याचा होईल आपला तिकडचा. तुम्हाला जो उत्साह असतो ना तो या ब्लॉगमध्ये दाखवेन. पण आता जातो घरामध्ये आणि झोपतो. तर आजचा ब्लॉग एकदम नॉर्मली शांत शांत असाच गेलेला आहे. तर सो आवडला असेल नसेल आवडला ते काही मी गॅरंटी देऊ शकत नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला आमची गावदेवी चं दर्शन घ्यायला भेटलं, आमच्या चेरोबाचं आणि आमच्या घरच्या कुलदेवतांचं पण दर्शन तुम्हाला घ्यायला भेटलं या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग करतो एंड मित्रांनो. बघू आता अजून 9 दिवस आहेत अजून, तर ब्लॉग कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला ब्लॉग दाखवेन. आता आम्ही कुठे बाहेर दर्शनासाठी गेलो कुठे देवींच्या वगैरे, तर नक्कीच या ब्लॉगमध्ये आपल्या पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवीन. तुम्ही पुढचे ब्लॉग पण कंटिन्यू ठेवा. भेटू आपण आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. आता झोपायला जातो घरामध्ये, घरात सगळी झोपलेली आहेत म्हणून ब्लॉग बाहेर एंड करतोय. तर आता घेतो विश्रांती. चला बाय बाय, गुड नाईट.